नमस्कार, सोनाली कुक्स अँड क्रिएट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू. त्यासाठी मी घेतलेलं आहे गावठी अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे गावठी तीळ अवेलेबल नसतील तर तुम्ही पॉलिशवालेही घेऊ शकता. आणि मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिक्कीचं गूळ. जेवढं प्रमाण तिळाचं असेल तेवढंच प्रमाण गुळाचंही घ्यायचं आहे आपल्याला. आणि मी 50 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून आणि त्याचं साल काढलेले आहेत. शेंगदाणे आपण मिक्सरला वाटून नाही घ्यायचे, आपण ते लाटणीच्या सहाय्याने साधं प्रेस करून घ्यायचे, जेणेकरून त्याचे नॉर्मल तुकडे होतील. जर मिक्सरमध्ये वाटले तर त्याचा पूर्ण एकदम चुरा होईल. चला तर मग आपण आता रेसिपीच्या तयारीला लागू. चला तर मग आता आपण सर्वात प्रथम तीळ भाजून घेऊया. कढई आपली चांगली तापलेली आहे, त्यामध्ये आपण अर्धा किलो तीळ टाकत आहोत आणि मंद आचेवर चांगले आपण ते भाजून घेणार आहोत. तीळ तडतडेपर्यंत आपण तीळ भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता तिळाचा आता आवाज यायला लागलाय, तडतडू लागले तीळ, म्हणजे तीळ आपले चांगल्या प्रकारे भाजून झालेले आहेत. आता आपण तीळ एका ताटात काढून घेऊ. आता आपण गूळ मेल्ट करून घेणार आहोत. त्यासाठी मी घेत आहे 2 टेबलस्पून गाईचं तूप. तूप मेल्ट झाल्यावर आपण त्यामध्ये खिसलेलं चिक्कीचं गूळ ॲड करूया आणि चांगलं पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण ते परतून घेऊया मंद आचेवर. जर आपण नॉर्मल गूळ घेतला तर आपले तिळाचे लाडू चांगल्या प्रकारे वळत नाही. चिक्कीच्या गुळाने व्यवस्थित प्रकारे वळतात, चांगला शेप होतो त्याने आणि चवीलाही छान लागतात. पण नॉर्मल गूळ तुम्ही घेतलात तर ते लुसलुशीत होणार आणि त्याचे लाडू व्यवस्थित बनत नाही. आता आपण छान प्रकारे चांगलं परतून घेऊया. गूळ आता चांगल्या प्रकारे मेल्ट झालेला आहे. आता आपण त्यामध्ये ॲड करत आहोत 1 टेबलस्पून वेलची पावडर आणि चांगल्या प्रकारे परतून घेऊ. आणि वेलची पावडर आता झालेली आहे परतून, तर त्यामध्ये जे लाटणीच्या साहाय्याने आपण शेंगदाणे बारीक केले होते ते आपण ॲड करू. ते पण परतून घेऊ चांगले. गॅस नेहमी मंद आचेवर ठेवावी. आता तीळ ॲड करूया. आता मिश्रण आपण सर्व एकजीव होईपर्यंत चांगल्या प्रकारे मिक्स करू. मिश्रण आता आपलं चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे. आता आपण लाडू वळायला घेऊया चांगल्या प्रकारे. लाडू आपले वळून तयार आहेत. चांगल्या प्रकारे लाडू छान लुसलुशीत झालेले आहेत, कडक झालेले नाहीत. तुम्ही बघू शकता, हे बघा.
ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.